आणि 26व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, बाई पहा हा तुझा पुत्र, पहा ही तुझी आई. मी विनंती करतो पाळक साहेबांना की त्यांनी पुढे यावं आणि देवाच्या वचनातून बोलावं. प्रत्येक शब्दामध्ये कोणाची तरी उन्नती, काही उणीवा, काही चुका. पहिल्या शब्दामध्ये क्षमा, दुसऱ्या शब्दामध्ये सुखलोकाचं अभिवचन. आता जेव्हा तिसऱ्या शब्दाकडे येतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त काही नात्यांची निर्मिती करतो. जाता जाता काही जबाबदाऱ्यांची पूर्तता तो करत आहे. देवाचा पुत्र असल्या कारणानं या पृथ्वी तलावरती त्याचं काम आता संपुष्टात येत आहे. परंतु मरिय संबंधानं लूका शुभवर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि 25 वचनामध्ये, मला वाटतं ते वचन आपण वाचू. लुकाचं शुभवर्तमान 3रा अध्याय, 2रा अध्याय आणि त्याचं 25 वचन. लूक 2:25. मरियनं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला देवाच्या मंदिरामध्ये आणलं तेव्हा तिच्या संबंधानं जखर्यानं एक भविष्यवाणी केली होती, शिमोनानं एक भविष्यवाणी केली होती. तेव्हा पहा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते. त्याला आत्म्यानं मंदिरात आणलं आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आई बाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू 25 वचन 25. तेव्हा पहा शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान. बस, आता तुम्ही तेवढं सगळं वाचत बसू नका. परंतु तिथं असं लिहिलं, शिमोनानं येशूला आपल्या हातामध्ये घेतलं. मरिया येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर देवदूतानं तिला येऊन सांगितलं की बाई, तुझ्या पोटी पवित्र आत्म्याच्या रूपानं एक गर्भ राहणार आणि तो जगाचा तारण करता असणार आहे. पवित्र आत्मा तुझ्यावरती छाया करेल, तुला गर्भ राहील आणि तुझ्या पोटी जगाचा तारणारा जन्माला. सगळ्या स्त्रियांनी तिला धन्य म्हटलं. मरिया गरोदर राहिली. येशूचा जन्म झाला. येशूला घेऊन देवाच्या नियमाप्रमाणे ती मंदिरामध्ये आली. शिमोनाच्या हातामध्ये दिलं. शिमोनानं खात्री करून दिली. तो म्हणतो, जगाचं तारण मी माझ्या डोळ्यानं माझ्या हातामध्ये पाहत आहे. तेवढ्यात पवित्र आत्मा त्याच्यावरती आला आणि पवित्र आत्म्यानं एक भविष्यवाणी त्याच्याकडनं केली. तलवार तुझ्या उदरातनं भोसकून जाईल. जगाचं तारण आणि तलवार तुझ्या उदरातनं भोसकून जाणार. तिला त्यावेळेस काही कळलं नाही, माझ्या उदरातनं कशी काय तलवार भोसकून जाणार आहे. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पकडलं, त्याला क्रुसावरती लटकवलं, तेव्हा मरियेला कळालं, शिमोनानं केलेली भविष्यवाणी आता पूर्ण झाली. माझ्या उदरातच तलवार गेली. माझा निर्दोष निष्कलंक पुत्र जगाचं तारण करणारा आज क्रुसावरती आहे. परंतु ही मरिया ज्या पद्धतीने रडत होती, ती येशू तिचा मुलगा आहे म्हणून रडत नव्हती. आई म्हणून कदाचित तिच्या डोळ्यामध्ये ते अश्रू असतील, त्या अर्थाने तुम्ही तिच्याकडे बघू नका. येशू ख्रिस्त जन्मल्यापासून क्रुसावर जाईपर्यंतच्या सगळ्या घटना तिच्या डोळ्यासमोर आता एक एक येऊ लागलेल्या आहेत. यरुशलेममध्ये सण साजरा करण्यासाठी जात असताना वाटेमध्ये येशूचा सुटलेला हात,
मंदिरात तो गेला. सभास्थानामध्ये थक्क करणाऱ्या गोष्टी येशू बोलत होता. मंदिराच्या बाहेर ती थांबलेली होती. माणसांना आतमध्ये पाठवलं आणि सांगितलं, जा येशूला सांग तुझे आई वडील शोधत आहेत. आणि तेवढ्यामध्ये लोक निरोप घेऊन येतात आणि ते सांगतात, गुरुजी तुमची आई बाहेर आलेली आहे, ती तुम्हाला शोधत आहे. आतून येशू निरोप धाडतो, कोण माझी आई, कोण माझे भाऊ? जे देवाचं वचन ऐकतात तेच माझी आई आणि तेच माझी भावंड. आता ते वाक्य तिला क्लिक झालं असेल. जेव्हा मसीहा माझ्या जवळ होता तेव्हा मी मंदिराच्या बाहेर होते. आता मसीहा उद्धार करता तारणारा माझ्यातनं निघून जाणार आहे. माझ्या आत्मिक जीवनाची काळजी करताना तो कधीतरी मला रागवत होता, कधी बोध करत होता. शिक्षण देताना ना त्यांनी वयाचा विचार केला ना पदाचा विचार केला. प्रत्येक वेळेस माझ्या चुका, माझे दोष मला समजावून सांगितले, पण मला भरकटून देऊ दिलं नाही. आता तिच्या डोक्यात विचार काय असेल, अरे माझ्या आत्मिक जीवनाची काळजी कोण करणार आहे? तिला तिचा पती होता, योसेफ तिचा पती आहे. येशूला अजून भावंड आहेत. योसेफाच्या द्वारे मरियेला आणखीन मुलं झाली. तो प्रश्न नव्हता की मला कोण सांभाळेल. आत्मिक जीवन हो, आत्मिक नातेसंबंध तुटणार होती आणि तिला हे नातेसंबंध आत्मिक जीवनातलं, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, या पृथ्वी तलावर जगातली नाती तुटली तरी चालतील, पण आत्मिक नाती कधी तुटू नका. आत्मिक नात्यानं तुम्ही बलवान बनता. स्वर्ग राज्यामध्ये आत्मिक लोकांच्या सहवासाची गरज आहे. आत्मिक लोकांच्या सहवासाची. लोकांना जर टिकवायचं आहे तर त्या टिकवण्यासाठी तुम्हाला ज्यांना पवित्र आत्मा मिळाला, ज्या लोकांना देवाचं वचन माहिती आहे, अशा लोकांचा सहवास तुम्हाला आवश्यक आहे. आणि मरियेला ती खंत होती, मरिया तलवार तुझ्या उदरातनं बसकून जाणार आहे. शिमोनानं केलेली भविष्यवाणी आज तिच्या डोळ्यानं ती पाहते. त्या भविष्यवाणीची आठवण होऊन तिला कळतं, अरे या प्रकारे माझ्या मुलाचं बलिदान क्रुसावरती होणार आहे. इतक्या यातना, इतका छळ त्याचा होणार आहे हे मला माहित नाही, पण सगळ्यात वाईट गोष्ट कोणती, तर आता ख्रिस्त माझ्याकडे नसणार आहे. ही गोष्ट तिला त्रासदायक आहे, वेदनादायक आहे. प्रश्न तुमच्याकडे हाच आहे प्रियानो. आठवतं का जेव्हा मानोहाच्या पत्नीला देवाच्या दूतानं दर्शन देऊन सांगितलं, बाई तुझ्या पोटी एक मुलगा येणार आहे आणि तो शास्ता असणार आहे, तो नाझीर असेल, याच्या डोक्याला वस्त्र लावू नकोस, द्राक्षरसाचं तू सेवन करू नकोस, सांभाळ स्वतःला. तिनं ते सांभाळलं, मुलाला वाढवलं, बटा वाढल्या. शमशोन एक ताकदवान व्यक्ती बनला. जेव्हा शमशोनाच्या बटा निघून गेल्या तेव्हा शमशोनाला कळलं बटांचं सामर्थ्य काय होतं. मरियेला पण ते कळलं. येशू होता, काना गावात द्राक्षरस संपला, तो थोडासा मला रागावला, बाई याच्याशी तुझा माझा काय संबंध. पण तिला आता हे पण आठवतं, उद्या परत लग्न असतील तिथं प्रश्न निर्माण होईल, त्यास माझा येशू नसेल तर त्या लग्नाला किंमत काय असणार आहे. देवाचे प्रिय लोको, सगळे तुमच्या बरोबर आहेत, पण येशू तुमच्याकडे नाही तर तुमच्या जीवनाला शून्य किंमत असणार आहे. पण धन्य ते लोक, सगळं गेलं पण माझा प्रभू माझ्या बरोबर आहे असं म्हणणारे लोक धन्य लोक असणार आहे. मरियेला तीच चिंता होती, आता येशूनं ओळखलं, हिची काळजी मला घ्यायची. योसेफाचं काय, येशूच्या भावंडांचं काय, मरियेचीच त्यांनी काळजी का घेतली. 10 आज्ञा देताना तो आपला बाप व आपली आई याचा सन्मान कर म्हटलेला आहे. मग योसेफाचं काय, योसेफाची त्याच्याशी कुठले शारीरिक संबंध नव्हते. योसेफ त्याच्याद्वारे येशू जन्माला आला नाही, जन्माला आला कोणाच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे. योसेफाचा काही संबंध नाही, भावांचा पण त्याच्याशी काही संबंध नाही. तुम्ही बघा, बायबल वाचा, अख्ख्या बायबलमध्ये योसेफाची भावंड कुठं प्रार्थनेला गेलेली तुम्हाला दिसणारच नाहीत, कुठंच दिसणार नाहीत तुम्हाला. नंतर ते झाले, येशू गेला ना मग त्यांचं परिवर्तन झालं, पण त्याच्या अगोदर त्यांचा काही संबंध नाही. का मी तुम्हाला या गोष्टीवरती जोर देतो माहिती का, अहो आम्ही पण येशूच्या कुळातले आहोत, ख्रिस्ती कुंडुबात आमचा जन्म आहे.
पण ख्रिस्ताला घेतलंय का हा मोठा प्रश्न आहे ना. घेतलंय का आतमध्ये? चर्चला जायची आम्हाला सवय आहे म्हणून चर्चला येतो बरं का. रविवारला आम्ही तो नाही, रविवारी जायला पाहिजे चर्चला, सवय लागली म्हणून. तुमच्या सवयीचा परिणाम मी तुम्हाला सांगतो. मी बऱ्याच ठिकाणात महाराष्ट्रात फिरतो. एकाच चर्चमध्ये गेलो होतो. नाही, तुमचं चर्च चांगलं आहे, तुमचं उदाहरण आहे सांग. गेलो तिथे चर्चमध्ये, संदेशाला सुरुवात झाली. तिथं एक लेडी पास्टर, तिला बनवलं होतं. 15 मिनिटात तिने चिठ्ठी पाठवली, उरकत घ्या. 15 मिनिटांमध्ये. मी म्हटलं ही माझ्याकडे असते ना तर मी हिला म्हटलं असतं सरकत घ्या. म्हणजे आता येशू तिथं मंदिरामध्ये वचन सांगत होता, मरिया बाहेर होती. त्याच येशू म्हणतो, कोण माझी आई, कोण माझी भावंड. इथं पण तुम्हाला 15 मिनिटाचा संदेश आवडतो. त्याच येशू काय म्हणतो, कोण बाबा तू. ते नाही, ह्युमच्या चर्चची सगळ्यात जुनी मेंबरशिप माझी आहे. मग काय तुला स्वर्गाचं राज्य मिळेल त्याच्यावरती? नाही झालं तर तुझं कब्रस्तानवर हक्क आहे. तुझ्या पोराचं लग्न लावेल. स्वर्ग राज्यासाठी ते नाही असणार आहे. स्वर्ग राज्यासाठी तो म्हणतो मरियेला, कोण माझे आणि कोण माझे भावंड. तुम्ही बाहेर आहे, तुम्ही कसं काय संबंध लावता. आता मरियेला त्या चुका आठवायला लागल्या. मी तेव्हा आत नव्हते, आता ख्रिस्त चालला, माझी काळजी कोण घेणार आहे. माझा, तिने ते पण ऐकलं. चोराला, आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. तिला प्रश्न पडला, चोर सुखलोकात, माझं काय. त्यास येशूनं सांगितलं, काळजी करू नकोस. योहानाकडे त्यानं पाहिलं. आता मला तो एक प्रश्न आहे. असं लिहिलं की योहानावर त्याची जास्त प्रीती होती, पण नाही. त्याची सगळ्यात जास्त प्रीती कोणावरती होती? पेत्रावरती होती. दोन प्रीती, पण दोन प्रकारची. एक आत्मिक प्रीती आणि एक शारीरिक प्रीती. आत्मिक प्रीती, आता योहान जो आहे ना, त्या योहानावर त्याची आत्मिक प्रीती. आत्मिक प्रीतीमध्ये फरक आहे. आता तुम्ही माझ्यावरती प्रेम करता. बरेच लोक तिथं आल्यावरती मला भेटले, ते मला ओळखतात, मी पण त्यांना ओळखतो. आणि मी पाळक साहेबांना पण ओळखतो. पण तुम्हाला पाहून मी नुसतं हसतो का तर, पण यांना बघितल्यावरती आमच्या दोघांचं ते डिस्कशन झालं. सगळे जुने दिवस आठवले. मग ते म्हटले कसं आहे, काय चर्चा केल्या. मग आम्ही म्हटलं ते दिवस किती भारी होते. तेव्हा जुने लोक एकमेकाला भेटले. त्या तारणाच्या दिवसामध्ये असे भेटले की एकमेकाला मिठ्या मारणार, प्रेज द लॉर्ड, दणाणून गेलं पाहिजे ते सगळं. आताच्या प्रीतीमध्ये कसं, नमस्कार, प्रेज द लॉर्ड, सलाम, जाऊ घरी. मग हे जे दैहिक, आत्ता पण भेटल्यावरती आम्ही ते एकमेकाला मिठी मारतो. आणि वास्तविक पाहता ते नगरला, त्यांना संसार, प्रपंच सगळं काही आहे. पण मी त्यांना ओळखतो, ते मला चांगले ओळखतात. आणि आम्ही एकमेकाशी आत्मिक गोष्टी शेअरिंग करतो. तुमच्याशी तसं नाहीये. तुम्ही भेटल्यावरती बरेच लोक, पाळक साहेब मला ओळखलं का. आता मी कसं म्हणणार नाही ओळखलं. म्हणलं हा 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 हा, ओळखलं ओळखलं ओळखलं. उगं बंडल मारत असतो बरं का. ओळखलं ओळखलं, तुम्हाला ओळखलं ओळखलं ओळखलं. मग तुम्ही गडबड करता, हा हा आम्ही तिथं भेटलो, हो तिथंच भेटलो होतो. आता विचार कर, किती चेहरे लक्षात ठेवणार. शेवटी हे काय कम्प्युटर नाहीये, लगेच क्लिक केलं की आलं. उजागरे, जाधव, लगेच तिथं. पण येशू ख्रिस्त पेत्राच्या बाबतीमध्ये त्याची जी प्रीती होती ना, ती प्रीती योहानापेक्षा वेगळी प्रीती, हे मी तुम्हाला सांगत आहे. त्यानं त्याच्या आईची जबाबदारी, पेत्र तिच्या उराशी झोपत होता तरी त्याच्यावरती नाही सोपवली. योहाना संबंधानं बघितलं तर सगळ्यात जास्त रागीट योहाना आहे. योहानाला राग येत होता. ज्या गावामध्ये वचन ऐकत नाही, आजपर्यंत कोणी डेअरिंग केलं नाही, पण योहानाने डेअरिंग केली. स्वर्गात अग्नी पाठवून यांचा नाश करा, असलं डेअरिंग, नाश करा. येशू त्याला म्हणो बाजूला. पण त्या योहानाला तो म्हणतो, योहाना ही पहा तुझी आई. आणि आईला मरियेला म्हणतो, हा पहा तुझा पुत्र. काय नाते संबंध आहेत. स्पिरिच्युअलिटी, आत्मिक जीवन, ते किती काळजी घ्यायला. पेत्राच्या हवाली पण त्यानं केलं नाही. का नाही केलं.
पेत्र चंचल होता हो. आता तो म्हणेल मी मरायला तयार आहे, दुसऱ्यांदा पळून जाणार आहे. त्या रात्री म्हटलं मी तुझ्यावर मरायला तयार आहे, आणि तेवढ्यात लोक आले आणि पकडले. सगळ्यात पहिल्या गाडीने पळाला तो पेत्रच. थांबलाच नाही, लांबून लांबून फिरायला लागला. चंचल लोकांच्या हातामध्ये मरिया कधी सोपवली जात नाही. मरिया ही एक सेवा आहे. सेवा फक्त आत्मिक लोकांवरती सोपवली जाते. मरिया ही एक मंडळी आहे, मरिया एक चर्च आहे. मरिया ही आत्मिक सेवा आहे, आणि ती सेवा किती पेत्रासारखे उड्या मारणारे लोक असले, प्रभू त्यांच्या हातामध्ये कधी सेवेची धोरा सोपवत नाही. मग कोणाच्या हातामध्ये सोपवतो? पेत्र पळाला, लांबून लांबून येशूच्या मागे फिरत होता. असं लिहिलंय, वधस्तंभाच्या पायथ्याजवळ दुःख सहन करताना 5 लोक होते. त्या 5 लोकांची नावं त्याची आई मरिया, त्याची मावशी, त्या क्लोपाची पत्नी मरिया, मरिया मगदलिया आणि योहान. 5 लोक. 11 शिष्यांमधला 12 शिष्यांमधला एक मेला, राहिले 10. 10 कुठे गेले हो? मग योहान शेवटपर्यंत राहिला. शेवटपर्यंत राहिला. त्यानं आपल्या मरणाची पर्वा केली नाही, त्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नाही. मरिया येशू ख्रिस्ताच्या दुःखामध्ये त्याच्या बाजूला होती. ऐका ना, योसेपाची जबाबदारी सोपवली ना, येशूच्या भावंडांची जबाबदारी सोपवली. त्यानं फक्त मरियेची जबाबदारी सोपवली. नीट ऐका, काय कळतं या वाक्यातनं? प्रभूचं सगळं लक्ष त्या लोकांकडे असतं, कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये क्रुसाजवळची जागा कधी सोडत नाही. यातना भोगत असताना जिथं प्रभू तिथंच ते थांबतात. मग त्याच्यासाठी मरावं लागलं तरी चालेल. मरियेला पण मरणाची भीती आहे, योहानाला सुद्धा मरणाची भीती आहे. पण योहान शेवटच्या क्षणापर्यंत त्या वधस्तंभाच्या पायथ्याजवळ एक वाक्य ऐकण्यासाठी तयार होता. योहान तिथं थांबला. मी म्हणतो, प्रभूकडे माझी प्रार्थना नेहमी असते, प्रभू सेवा करताना अशी सेवा दे की जाताना योहानाचं नाव त्या वाक्यामध्ये आलं, योहाना ही पहा तुझी आई. असं ख्रिस्ती बना की प्रभूनं तुमच्या नावाची घोषणा केली पाहिजे. असं ख्रिस्ती बना. साधारण ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये कुठलीच मजा नसती हो. वधस्तंभाच्या पायथ्याजवळ राहून प्रभूच्या वाणीची वाट पहा की प्रभू माझ्याशी बोलेल, जबाबदारी माझ्यावरती सोपवेल. किती सुंदर अनुभव आहे तो. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, या प्रभूनं वधस्तंभाच्या पायथ्याजवळ योहान शेवटपर्यंत थांबल्याचा परिणाम काय झाला माहिती का? एवढे येशूचे शिष्य होते. नीट ऐका, एकाला सुद्धा या जगाचं काय होणार ते कळालं नाही. पात्म बेटावरती योहानाला टाकलं, त्याचं सगळं शरीर सोलून काढलं, कातडी त्याच्या अंगावरती नव्हती. पात्म बेटावरती त्याला टाकलं. पण योहान त्या दिवशी ख्रिस्ताच्या बरोबर असल्या कारणानं त्याला माहितीये, या छळामध्ये सुद्धा मला काहीतरी रिव्हिलेशन मिळणार आहे. आणि या योहानाला जगाचं काय होणार ते प्रगटीकरण मिळालं. का? कारण शेवटपर्यंत क्रुसाच्या जवळ तो थांबला. शेवटपर्यंत क्रुसाच्या जवळ थांबा. हे एक युद्ध आहे, आत्मिक युद्ध तुम्हाला लढावं लागणार आहे. मरणाची फिकर बाळगू नका. खरं ख्रिस्ती जीवन प्रभूपासून रिव्हिलेशन मिळवण्यामध्ये आहे. मरिया तिची जबाबदारी. मरिया या शब्दाचा अर्थ अनिश्चित. अनिश्चित. मग योहानाला प्रभूनं मरिया म्हणजे अनिश्चितता देऊन टाकलेली आहे. निश्चित काहीच नाहीये. सेवा करणाऱ्या व्यक्तीचं जीवन निश्चित काहीच नसतं. तुम्हाला खायला मिळेल का नाही, लोक तुम्हाला स्वीकारतील का नाही, तुमचा सन्मान करतील का नाही, आज मिळालं उद्या मिळेल का नाही, अनिश्चितता आहे सेवेमध्ये. तुमचं जीवन किती असणार आहे त्याच्या संबंधानं निश्चित नाही. किती जगणार आहात, किती काळ टिकणार आहात, कशा पद्धतीचं मरण येईल, तुमच्या परिवाराचं काय, तुमच्या कुटुंबाचं काय. सेवा म्हणजे साधी गोष्ट नाहीये. सेवा करणाऱ्या व्यक्तीला प्रभूला माहितीये, या व्यक्तीचं जीवन माझ्याकडे सेवा सोपवली म्हणजे मला अनिश्चित जीवन सोपवलेलं आहे. मी माझ्या जीवनाची निश्चितता खात्री बाळगता कामा नये. प्रभू कोणाला पण निवडत नाही हो.
ज्याच्यावर त्याचा विश्वास आहे त्यालाच तो निवडतो. मी स्वतःला धन्य समजतो. ही पात्रता त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली. अनिश्चित जीवन नक्कीच आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, याच्यासारखा सुंदर अनुभव दुसरा कोणता नाही. मरियेला स्वीकारणं. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. योहान या शब्दाचा अर्थ आहे बॉर्न अगेन, आणि बॉर्न अगेन या शब्दाचा अर्थ आहे गर्जनेचा पुत्र. मंडळी, मरिया म्हणजे मंडळी, मरिया म्हणजे सेवा, मरिया म्हणजे जबाबदारी, मरिया म्हणजे नातेसंबंध, मरिया म्हणजे तुमचं आत्मिक जीवन. बरं, या आत्मिक जीवनाला काळजी घेण्यासाठी कोणाच्या हातामध्ये सोपवतो? तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन आहे. आता या आत्मिक जीवनाची काळजी घेणारा कोण आहे? कोण काळजी घेणार आहे आत्मिक जीवनाचं? योहान. आणि योहान म्हणजे गर्जना. कोणती गर्जना? तुम्हाला तुमचं आत्मिक जीवन शेवटपर्यंत टिकवून ठेवायचंय तर तुम्हाला गर्जना करावी लागेल. 2 गर्जना, एक प्रार्थना आणि दुसरी सुवार्ता. प्रार्थना करावी लागणार आहे. प्रार्थना तुमचं आत्मिक जीवन टिकवून ठेवणार आहे. प्रार्थना नसेल तर तुम्ही आत्मिक जीवनामध्ये मरून जाणार आहात. आत्मिक जीवनाची कसं तुम्हाला निगा राखणार आहे? किती लोक प्रार्थना करत आहे व्यक्तिगत जीवनामध्ये? मी ते 3 टायमाची प्रार्थना बोलत नाही. सकाळी उठल्यावर, दुपारी जेवताना, रात्री जेवताना, रात्री झोपताना, त्या प्रार्थनेविषयी, त्या तुमच्या स्वार्थी प्रार्थना आहेत. आत्मिक जीवनाची प्रार्थना कशी? प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभी जाण्यापूर्वी डोंगरावरती 3दा त्याची प्रार्थना खंड होती. 3दा प्रार्थना करतो. पकडणार आहेत त्याला. शेवटच्या रात्रीची प्रार्थना. माझ्यासारखा असता तर पहिली प्रार्थना करून म्हटलं असतं आज प्रार्थनेचं अंतःकरण नाही, मग तरी येशू प्रार्थना करतो. तिथं वारंवार प्रार्थना करतो. का प्रार्थना करतो? त्याला त्याच्या आत्मिक जीवनाची काळजी आहे. त्याला माहिती की त्या क्रुसावरती मला युद्ध करायचं, झुंज करायची. त्यांनी प्रार्थना केली. 6 तासाचं युद्ध तो लढला आणि शेवटी तो म्हटला माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. का? प्रार्थनेनं त्याच्या आत्म्यावरती सैतानाला हल्ला करता आला नाही. प्रार्थना ही तुमची गर्जना आहे प्रियांनो. म्हणून मरियाला त्याच्या स्वाधीन केलं. मरिया म्हणजे सेवा. सेवा कुणाला देतो? मी असं म्हणेल, मंडळीमध्ये कोण काम करू शकतो? जो प्रार्थना करतो तो काम करू शकतो. प्रार्थना न करणाऱ्या लोकांनी काम करू नये. काय ते काय मंडळीमध्ये काम करू शकणार आहे? एक व्यक्तीचं प्रार्थनामय जीवन तपासलं पाहिजे ना, तो सेवा करू शकणार आहे. बहुत सेवा करतो. दानियल रात्र प्रार्थना करतो. सप्तकाच्या सप्तक उपवास करतो. तेव्हा त्यानं विजन पाहिलं, तेव्हा त्यानं दृष्टांत पाहिला. येशू ख्रिस्तानं सुद्धा प्रार्थना केली. प्रश्न तोच आहे, तुमच्या आत्मिक जीवनासंबंधानं तुम्ही काय करता? आणि म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये सांगतो. योहानानं शेवटपर्यंत मरियाला आपल्यामध्ये ठेवलं. मरिया पुन्हा योसेफाकडे गेली नाही, त्याच्या भावंडांकडे गेली, तिच्या मुलांकडे गेले नाही, येशूच्या भावंडांकडे गेले. ती शेवटपर्यंत योहानाकडे राहिली. काय समजायचं हो बाई? हा पहा तुझा पुत्र योहान. काय समजायचंय? सेवा तुम्हाला मरेपर्यंत करायची आहे. मरेपर्यंत. प्रभूचं काम मरेपर्यंत. कोणामुळं तुम्हाला प्रभूचं काम सोडायचं नाही. यानं दुखावलं, त्यानं बोललं, याचं अमकं झालं, त्याचं तमकं झालं, नाही हो. सेवा प्रभूनं दिलेली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं पाहिजे, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? मरियेला येशूच्या योहानाच्या स्वाधीन करण्याचं कारण काय? योहान येशूवरती प्रीती करत होता. योहान येशूवरती प्रीती करतो आणि येशू पण योहानावरती प्रीती करतो. आता तुम्हाला सेवा करताना प्रभूच्या प्रीतीमध्ये टिकून राहायचं, जबाबदारीमध्ये टिकून राहा. कोणी काय का म्हणे ना, माझ्या प्रभूनं मला जबाबदारी सोपवली, मी ते काम करणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जाता जाता तुम्हाला सांगेल, येशूनं शेवटपर्यंत नाते संबंधाला महत्व दिलं. ऐका, प्रत्येक नातं तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीला नात्याची जबाबदारी पार पाडता आली पाहिजे. जर नाती तुटली तर तुम्ही ख्रिस्ती असू शकत नाही. म्हणून क्रुसावरती या 3ऱ्या उद्गारामध्ये त्यानं संबंध प्रस्थापित केले, जबाबदारी सोपवली आणि ज्या व्यक्तीला जबाबदारी सोपवली त्या व्यक्तीनं शेवटपर्यंत ती जबाबदारी निभावली. या उद्गाराच्या द्वारे
तुम्हाला प्रभूनं दिलेलं काम आणि जबाबदारी शेवटपर्यंत टिकवून ठेवा. हीच बोध घेऊन आम्ही प्रभूकडे आपल्या जबाबदाऱ्या मागू आणि म्हणू, प्रभू ती पेलवण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण कर.